Hi guys, so today's vlog is going to be all about Gauri Agman, Gauri Visarjan and everything I'm going to show you in this vlog. जेवढं काही मी कॅप्चर करता येणार आहे ते मी कॅप्चर करणार आहे. So let's show you all the procedure and everything about Gauri Agman and Gauri Visarjan as well. So guys, आम्ही फर्स्ट ऑफ ऑल डेकोरेशनची सुरुवात केली होती बिकॉज आम्ही खूप लास्ट मिनिट डेकोरेशन करत होते. बाबांनी ना हे पाईप आणि मग ते कनेक्ट करण्यासाठी टी जॉईंट्स असे आणले होते आणि मग आम्ही ना हा सांगाडा क्रिएट केला त्याच्यापासून. आणि त्याच्यानंतर आमचा प्लॅन होता की त्याला असे कर्टन्स वगैरे किंवा फोमने असे फ्लावर्स लावून ते सजवणार. सो दिस इज हाऊ इट इज लुकिंग एज ऑफ नाव. The next day. सो गाईज, आम्ही आता चाललोय गौरी आणायला आणि आम्ही गौरीची साडी नेसवणार आहोत तिकडेच. सो लेट्स सी. सो ही आमची मूर्ती होती आणि ह्यावरती कलर वगैरे अजिबात नव्हता. ह्याला आम्हाला साडी नेसवायची होती. हे आर्टिस्ट होते जे साडी नेसवणार होते. आम्हाला लिटरली वाटलेलं की 1-1.5-2 तासात होईल मॅक्स, बट लिटरली 4 तासाहून जास्त लागले. आमचा बाबू बघा इथेच कंटाळून झोपून गेला होता. बट हे 4 तास लिटरली वर्थ होते. जेव्हा मी आमची गौरीची साडी बघितली ह्याच्यासाठी खूप पेशन्स लागत होते. म्हणजे छोट्या छोट्या प्लीट्स घेऊन त्या गमने चिटकवायला. हे मी फर्स्ट टाइम बघितलं होतं. बट गाईज बघा, पदर एव्हरीथिंग वॉज सो गुड. आणि आम्ही आमची गौरीचं आगमन केलं, घरी आणलं आम्हाला गौरी. आणि शाडूच्या मातीची असल्यामुळे एक्स्ट्रा केअर घ्यायला लागत होती. आणि आईने ना ही आमच्या तेरड्याची गौरी जी पूर्वापारपासून चालत आलेली आहे, सर्वांच्या घरात असते, ती आईने ऑलरेडी छान अशी सजवून ठेवली होती. तिचं पण आम्ही मस्तपैकी आरती करून आगमन केलं आणि तिच्या जागेवरती आईने तिला बसवलं. आता ना आपल्याला पावलं काढायची आहेत. ही चुन्याची पावलं गौरीची असतात. ती आधी कशी काढायची माहिती, असा हात करायचे, असा काढायची. आता हे नवीन टूल आणलंय आईने ज्याने आपण पावलं काढू शकतो. फक्त असं त्याच्यामध्ये टाकायची आणि असं काम फारच इझी केलं नाही तर अदरवाईज गाईज गौरी आली आहे तरी पण ह्यांचं अजून डेकोरेशन अजून चालूच आहे. फायनल आहे, मिड टचअप चालू आहे, अजून फायनल बाकी आहे. फायनल आहे. लाईट फायनल अशी नाही, उलटी डेकोरेशन स्टील गोइंग ऑन. गाईज ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे उद्या. मोठं नाही उचलत आहे, चल एवढं नाही होत. मोठं वाला एवढं मोठं आहे, बापरे खूप जड आहे. The next day. गाईज आमची आई बघा कशी घरी हार करते. हे हार आईने स्वतःहून बनवले. दाखव. तो डेकोरेशन आम्ही जसं व्हिज्युअलाइज केलं होतं ऑलमोस्ट तसंच झालं होतं. आणि नैवेद्यासाठी आईने हा रव्याचा शिरा बनवला होता. तुमच्याकडे नैवेद्य दाखवण्याची पद्धत कशी आहे ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. सो अशा प्रकारे आईने दोघींनाही नैवेद्य दाखवला. आणि ते किचनमध्ये मोदक बनवण्याची तयारी चालू झाली होती. आम्ही तळणीचे मोदक बनवतात नैवेद्यासाठी देवीच्या. आणि समृद्धी आणि वहिनी मोदक वळत होत्या. आई त्यांना लाटून देत होती आणि मी थोडंफार तळायची हेल्प करत होती. आणि लंचसाठी तर एकदम सिम्पल पुलाव राईस विथ रायता होतं. पण मेन तयारी होती ती संध्याकाळच्या जेवणाची, जिथे आम्ही व्हेज, नॉनव्हेज, फिश हे सगळ्या प्रकारचं जेवण बनवतो. तुम्ही बघू शकता की एवढ्या मोठ्या क्वांटिटीने जेवण बनत होतं. हे 2 आचारी जेवण बनवण्यासाठी खास आले होते. संध्याकाळी खूप
पाहुणे असतात जेवणासाठी आणि नैवेद्य सुद्धा मटणाचा, चिकनचा आणि फिशचा देवीला दाखवायचा असतो. सो त्याची तयारी दुपारपासून चालू होती बिकॉज खूप लोक येणार होते. तर ऑब्व्हियसली मोठ्या प्रमाणात जेवणाची तयारी चालू होती. तुम्ही बघूच शकता की ही भांडी पण इतकी मोठी आहेत. हे त्रिशूळासारखा कलथा मी तर आयुष्यात पहिल्यांदा बघितला. भात शिजत होतं एका बाजूला चिकन होत होतं, मटण होत होतं आणि सगळीच खूप लगबग चालू होती संध्याकाळच्या जेवणाची. संध्याकाळचं जेवण हे आमच्याकडे एक मेन हायलाईट असतो, ज्यामध्ये नॉनव्हेज लोकांसाठी नॉनव्हेज असतं आणि ज्यांना नॉनव्हेज नाही पाहिजे त्यांच्यासाठी व्हेज सुद्धा असतं. आणि हा लूक होता माझा आणि प्रथमेशचा संध्याकाळच्या पूजेसाठी. आणि बाबांनी 1 आठवड्या आधीच घराची सुंदर अशी लाइटिंग करून ठेवली होती, ते पण एकट्याने. घर एकदम झगमगीत उठून आलं होतं ऑब्व्हियसली, कारण आपल्या गौरीचा सण होता. सो खूप प्रसन्न वाटत होतं. पाहुण्याला सुरुवात झाली होती आणि हे उद्यापनाचं वर्ष असल्यामुळे आईनी सवाष्णींना हळदी कुंकू आणि भेटवस्तू सुद्धा दिल्या होत्या. आणि आता नैवेद्य दाखवण्याची लगबग चालू होती. तुम्ही बघू शकता की पुऱ्या वगैरे सर्व तळली जात होते आणि हे जे 2 केळ्यांची पानं दिसत आहेत त्यामध्ये देवींचा नैवेद्य आई भरत होती. एक तेरड्याच्या गौरीसाठी आणि एक मूर्तीच्या गौरीसाठी. आणि त्याचा नैवेद्य आपण नॉनव्हेज का दाखवतो ते मी तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये एक्सप्लेन केलंच आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही बघू शकता की मोदक, मटण, चिकनचा सगळ्याचा नैवेद्य आई दोघींनाही दाखवते. सो अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य दाखवला जातो नॉनव्हेजचा. तुमच्याकडे कसा नैवेद्य दाखवला जातो गौराईसाठी स्पेशली ते मला नक्की सांगा. मला नक्की जाणून घ्यायला आवडेल. आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आम्ही देवीची संध्याकाळची आरती घेतली आणि त्यानंतर लोकांची जेवणाची लगबग चालू झाली. तुम्ही बघू शकता की जेवण इथे ठेवलं होतं आणि लोक ऑलरेडी जेवायला सुरुवात करत होते. पुऱ्यांपासून नॉनव्हेज, पुरणपोळी सर्व होतं. म्हणजे व्हेज लोकांसाठी व्हेज, नॉनव्हेज लोकांसाठी नॉनव्हेज. पण मेनली आम्ही नॉनव्हेजच खातो ॲज अ देवीचा प्रसाद, इवन दो कोणताही वार असो. तर आहे तुम्ही बघू शकता की मच्छी होती, मच्छीचं कालवण होतं आणि त्यानंतर चिकन, मटण सर्व प्रकारच्या गोष्टी होत्या. आणि हे शेवटी आईने देव्यांचा प्रसाद म्हणून तिने जेवायला घेतलं होतं. तो तिची जबाबदारी होती. गाईस 1:15 वाजलात आणि जागरणासाठी आईने काय केलंय, मसाले दूध आणि हे सगळेजण जुगार खेळत आहेत. The next day. गाईज आम्ही आता चाललोय आमच्या वाडीत. गाईज ही आमची वाडी आहे आणि बाबा आता चाफ्याची फुलं काढतायत वाडीतली देवीसाठी. ही कवटी चाफा ना? ही टगर आहे. हे बेलाचं झाड आहे. आणि ही आहे लिली. हा आमचा आहे हौद जो ज्यामध्ये आम्ही आता विसर्जन करणार आहेत. अजून क्लिनिंगचं काम तर बाकी आहे, ते आपण नंतर बघूच या क्लिनिंगचं काम. बट सकाळच्या वेळी किती छान वाटते. इथे हे सगळं क्लीन होणार. सो ही सगळी वाडीतली फुलं किती छान आहे. अजून आम्ही जास्वंद काढणार आहोत. जास्वंद पण आहे वाडीत, ते पण काढणार आहोत. Guys, this is the next day आणि पूजा डे. So we are getting ready for that. So guys, this is the look for today. Guys, आई बघा कशी बनवते हार पूजेसाठी. सो दिस इज आवर लास्ट इयर, म्हणजे उद्यापन वर्ष असल्यामुळे आमच्याकडे आज पूजा आहे. सो आम्ही भटजींची वाट बघतोय, तिथपर्यंत आई बनवते हार. सो आय होप आमचे भटजी टाईमवरती येतील आणि आमची पूजा स्टार्ट होईल. अँड दिस इज माय बहीण. श्री गौरदेव जय श्रीराम. त्यानंतर कलशामध्ये एक फूल सोडून धरा त्याच्या.
जगन्माता देवी मंगल चंडिके हा. सो आता आपली कोणती तयारी आहे विसर्जनाची. तर आपण विसर्जनाची तयारी करतोय. फुलं वगैरे आपण टाकायचे टाकीत. सो लेट्स डू इट. आपल्या वाडीच्या टाकीमध्ये जी मी दाखवली होती सकाळी तिकडे आपण विसर्जन करतात आणि बाबांनी इथे सगळं साफ तर केलं ऑलमोस्ट. सो टेबल पण आहे. आय विल शो यू गाईज. हे बघा पाणी वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि त्याच्यात आता आम्ही फुलं टाकणार आहोत. लेट्स डू इट बाबू, कम ऑन. बाबू आपण गौरीला नॉनव्हेजचा नैवेद्य का दाखवतो माहित नाही. गौरीचं लग्न झालेलं ना शंकराबरोबर, तेव्हा ती माहेरी आली तिच्या. तर ती माहेरी आली तर तिच्यासोबत शंकराने हे पाठवले, गण पाठवले, म्हणजे तिच्यासाठी रक्षक पाठवले. ठीक आहे. जेव्हा ती घरी आली तिच्या आईंनी तिच्या घरच्यांनी तिची गोडधोड वगैरे सगळं देऊन चांगलं जेवण दिलं. पण तिच्या घरचे ना त्या रक्षकांना विसरले. त्यांना आय थिंक भूतगण बोलतात. तर त्या रक्षकांना विसरले. तर ती नाही विसरली. सो तिने जेवण नाही केलं जिथपर्यंत तिच्या रक्षकांना जेवण नाही मिळत. आणि ते रक्षक होते स्मशानभूमीवरती वगैरे राहणारे. सो ते नॉनव्हेज खाणारे होते. ठीक आहे. तर मग त्यांनी जेव्हा तो नॉनव्हेज वगैरे सगळं खाल्लं त्यानंतर ती जेवली. म्हणून आपण तो नैवेद्य दाखवतो तो त्यांना दाखवतो. असं कळलं. म्हणजे मग ती जेवू शकेल. सो इट्स लाईक दॅट. तर आमचा बाबू जो मोठा झाला, जो नो मोर बाबू एनिमोर, नो मोर बाबू एनिमोर, काहीतरी चुकीचं झालं ना, नो बाबू एनिमोर. हां, तो आता काय करतोय, हौद सजवतोय. आई आता देवीसाठी लापशी शिरा करते ना आणि चहा. काहीतरी बोल ना. मैं क्या बोलूं. हरे हरे राम 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 रघुनंदना रघुनंदना राम 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 माते की जय. माते की जय. माते की जय. 1 2 3 4. गौरी माते की जय. गौरी माते की जय. गौरी माते की. बेसिकली गौरीचं हे शेवटचं वर्ष असल्यामुळे गुरुजींनी सांगितलं होती की देवीला संपूर्ण घर दाखवायचं आहे. सो रुचित आणि प्रथमेश पूर्ण घर फिरवत होते देवीला आणि आमची विसर्जनाची तयारी ऑलरेडी सुरू होती. सो नेक्स्ट क्लिप तुम्ही विसर्जनाचे बघा. नेताना गौरी माते की जय. मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपा बाप्पा मोर्या 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 मंगल मूर्ती मोर्या. गौरी मातेचा जय जयकार. गौरी माते की जय. जय जय. 1 2 3 4. गौरी मातेचा जय जयकार. गौरी माते की जय. 1 2 3 4. गौरी मातेचा जय जयकार. सो मित्रांनो, विसर्जनानंतर देवीपुढे जेवढी फळं आणि पेढी असतात त्याचं सर्वाचा आम्ही हा कट करून प्रसाद बनवतो आणि तो सर्व गावातल्यांना वाटला जातो. तो खूपच यमी आणि टेस्टी प्रसाद असतो. सो घर तर भरलेलं होतं, बट हे 2 मखर रिकामी झाले होते. सर्वजण होते पण त्या दोघी नव्हत्या.
आणि नेक्स्ट इयर एकच मखर असणार होता, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त गही भरून आलं होतं. एनिवे ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.